नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये. तर आपला वॉर चालू झाला आहे. तर आपण अटॅक करणार आहोत फर्स्ट विलेजवरती. तर बघूया स्पेस कसं आहे. तर भाऊने बघा एक स्पेस मोकळा सोडलेला आहे आपल्यासाठी. सोने पेस सुहागावाली गोष्ट होईल. पहिल्यांदा व्हिडिओ बनवते, थोडा व्हॉईसमध्ये काय वेळ झाला तर चालवून घ्या, तुमचाच भाऊ आहे. तर बघा एक मित्रांनो, त्याने एक जागा सोडलेली आहे. तिथून आपण सगळे बॉलर्स टाकणार आहोत. बॉलर्स नंतर इनविजिबिलिटी स्पेल, 2 क्लोन स्पेल, नंतर इनविजिबिलिटी स्पेल टाकत जायचं. आणि लेफ्ट साईडून टाऊन हॉलला क्वीन आणि किंगने घेऊन टाकायचं. साईडचे 2 सुपर गॉब्लिनने स्टोरेज फोडायचे आणि टाऊन हॉल एक सुपर वॉल ब्रेकर घेऊन विषय करायचा. हे बघा, ही असणार आहे आपली आर्मी. 8 इलेक्ट्रो ड्रॅगन, 4 बलून, 3 हेड हंटर्स, 5 सुपर गॉब्लिन्स, 1 आईस गोलम, 4 आर्चर्स. चला तर बघूया काय होतं मित्रांनो. तिथं पहिल्यांदा आपण टाकणार आहोत, काही सुद्धा यूज करणार नाही मित्रांनो. पहिल्यांदा एक आर्चर सोडायची. बॉम्ब वगैरे असलं ट्रिगर होऊन जातात. पहिल्यांदा बलून वगैरे सगळं काढून आपला साधा क्लॅन कॅसलमधला घ्यायचं आहे. एक इनविजिबिलिटी स्पेल, नंतर सगळे बोलून टाकूया. नंतर लगेच डबल दोन स्पेल डिप्लॉय करत जायचं भावांनो, गरज पडेल तसं. बघा भावांनो, सगळा कोर भाई गायब झाला आहे. बघा माझ्याकडनं भावांनो, परत मी व्हॉईस ओव्हर करतो आहे कारण माझा पहिला व्हिडिओ आहे हा यूट्यूबवरती. व्हॉईस ओव्हर आहे. रेज पेल टाकायची राहिली माझ्याकडून. तर पहिल्यांदा तुम्ही रेज पेल टाकून घ्या. मला अजून तगडी व्हॅल्यू भेटली असती. तर बघा तरी पण 13% कोर भेटला पूर्ण आपल्याला भावांनो. बघा CCमध्ये ज्यांच्या काय नव्हतं त्यामुळं काय एवढा विषय नाही. असं तरी काय प्रॉब्लेम नव्हता. इकडं आपण लगेच 2-4 सुपर गॉब्लिन्स डिप्लॉय केले साईडचे 2 स्टोरेज उडवायला, कारण आपल्या हिरोजसाठी रस्ता मोकळा होईल टाऊन हॉलकडे जायला. आईस गोलेम टाकायचा लगेच. 2 लगेच आपण हे टाकले, काय म्हणतात त्याला, हा आठवण नाही मला. किंग क्वीन लगेच सोडली सुपर वॉल ब्रेकर, कारण टाऊन हॉलची वॉल मोकळी करायला. आत किंग जाणार, क्वीन तर आपण इकडून इलेक्ट्रो ड्रॅगन्स सगळे सोडून देऊया असं वाटायलं आहे मला. थोडा वेळ थांबूया, वेट करते हे वेट. तर चला टाकूया इकडं बलून्स सगळे. पहिल्यांदा बलून्स का सोडतोय सर, सिकिंग एअरमॅन असतील तर ट्रेगवर होऊन जातील आणि भरून खाली पडतील. आपले इलेक्ट्रो ड्रॅगन सेफ राहतील. सगळे इलेक्ट्रो ड्रॅगन्स नंतर आपला म्हातारा सोडायचा आहे. म्हाताऱ्यावरती रेज जम लावला आहे मी, काय नाव असेल मला माहीत नाही, पण मी असंच काहीतरी सांगून टाकली. इकडून लगेच आपली RC येणार. RC क्वीनची हेल्थ आपली संपत आली. काय ॲबिलिटी हो बघा, कसली व्हॅल्यू भेटली. पूर्ण काहीच राहिलं नाही बेसमध्ये. तुम्ही बघा फक्त काहीसुद्धा राहिलं नाही. अजून आपली वॉर्डनची ॲबिलिटी RCची देऊन टाकली. एक रेज पिल राहिली आपली भावना चुकून, नाहीतर सगळा कोर संपलाच असता. मधून डायरेक्ट साईडने इलेक्ट्रो ड्रॅगन्स आले असते, संपला असता विषय भावांना. तुम्ही काय करू शकता, आपले बघा आता 5 ते 6 अर्धा डझनच्या वर इलेक्ट्रो ड्रॅगन मोकळे झालेले आहेत, म्हणजे शिल्लक राहिलेले आहेत. त्याऐवजी तुम्ही आपण 8 इलेक्ट्रो ड्रॅगन घेतलेले 7 इलेक्ट्रो ड्रॅगन घेऊ शकता आणि क्लीनअपसाठी ट्रूप साईडला घेऊ शकता. एक मायनर वगैरे घेऊ शकता तुम्ही. तर बघा अशा पद्धतीने आपण हा बेस 3 स्टार केलेला आहे. अजून काही सेकंड बेसवरती माझ्या मते असाच बेस असणार आहे लेआउटचा. तर तुम्ही ही आर्मी बेसमध्ये कोरमध्ये जर स्पेस मोकळा ठेवला असेल कोणी बेसमध्ये, वॉर बेसमध्ये, तर तुम्ही या आर्मी वापरू शकता भाई. मस्त भाई, कोरच फिनिश होतो आहे पूर्ण कोर. तर झालेलं आहे बघा अशा प्रकारे 3 स्टार. जाऊया नेक्स्ट अटॅककडे. दुसऱ्या विलेजवरती बघा, बघूया आपण दुसरा बेस कसा आहे. स्काउटमध्ये बघूया. सेमच विलेज आहे, सेमच बेस लेआउट लावलेला आहे मित्रांनो त्याने. एक फक्त थोडी साईडला एक टाईल मोकळी ठेवलेली आहे. तिथं आपण मस्तपैकी काय काय व्हॅल्यू भेटते बघा. बॉलर सोडल्यावर रेज पेल पहिल्यांदा टाकून घेणार आपण. ईगल आर्टिलरी भेटते, साईडचं स्कॅटर शॉट भेटतोय, एअर डिफेन्स वगैरे सगळे भेटून जाते भावांना. कोरच मोकळा होते. तुम्ही बघा फक्त भाई, मस्तच आर्मी आहे. मला तर मी एक कुठेतरी स्ट्रायटरची बघितलेली बॉलर्सची इनविजिबिलिटी स्पेल आणि बॉलर अजून काहीतरी तो यूज करत होता. आर्मी सेम राहणार आहे भावांना आपली. रेडवाले जेम्स, रेड मेडल्स यूज करून मी CC फुल केलेली आहे, कारण आमच्या क्लॅनमधले बंदे ॲक्टिव्ह नसतात. काय करायचं, चालून जायचं. चला अटॅक करूया, बघूया काय होतं आहे. पहिल्यांदा तर आपण इनविजिबिलिटी स्पेल डिप्लॉय करायची आहे. पहिल्यांदा एक आर्चर टाकायची. माईन वगैरे असतील तर ट्रिगर होऊन जातात लगेच. इनविजिबिलिटी स्पेल नंतर क्लॅन कॅसल सोडून द्यायचे भावांना.
2 लगेच रेज स्पेल, 2 क्लोन स्पेल आणि इनविजिबिलिटी स्पेल डिप्लॉय करू द्यायचं. भावांनो बघा काय तगडी व्हॅल्यू भेटली बघा तुम्ही फक्त. बाई बॉलर जिरले असते माझे सगळे आत्ता. वाचलो थोडक्यात. टाऊन हॉल इथून जर भेटला असता भावांनो विशेष झाला असता माझा, सॉरी अपोनंटचा. बाई बघा मस्त पैकी आपल्याला 19% व्हॅल्यू भेटली आहे. भाई मस्त. आता बघा इकडून लगेच आपण आईस गोलेम टाकायचा. माझ्यानं चुकलं बरं का, 2-4 सुपर गॉब्लिन टाकायचे होते मला पहिल्यांदा, 2 स्टोरेज फोडायला. मी डायरेक्ट हेड हंटर्स आणि आईस गोलेम टाकून दिला. तर काय विषय नाही, नंतर आपण टाकूया. नंतर सुपर वॉल ब्रेकर लगेच आत गेला की विषय संपला. टाऊन हॉल आपलाच आहे आता, काय बोलू शकता. काही जागाच राहिली नाही तर त्याला सांगा का. लगेच ॲबिलिटी कोर मोकळा झाला भावांनो. टाऊन हॉलची सगळी मोकळीच झाली, भिंतच मोकळी झाली भावा. मस्त मस्त मस्त. चला इकडून आपण लगेच आर्मी सोडूया. सगळे इलेक्ट्रो ड्रॅगन्स बलून्स आणि म्हाताऱ्याला, अरे टाकी म्हाताऱ्या, हां म्हातारा पडला आहे आपला. मस्तपैकी RC बनलं की त्याच्या मागं सोडून द्यायची. आपली क्वीन मारणार आहे भावांनो, कारण ॲबिलिटी चुकीची गेलेली आहेत खूप माझ्याकडून. लक्ष नव्हतं माझ्याकडे सॉरी, माझं लक्ष नव्हतं क्वीनकडे. थोडं भावांनो शब्द इकडं तिकडं होत आहेत, समजून घ्या. पहिली वेळेस रेकॉर्डिंग करतो आहे. तर चला मस्तपैकी अटॅक चालू आहे आपला. वॉर्डनची ॲबिलिटी देऊया. बाई हा RCचा भाला आहे ना, लांबून फेकून मारायचा. मस्त बाई ते मस्त ॲबिलिटी आहे, लांबूनच फेकून मारते बाई. एक नंबरच. हे कोरमध्ये काय राहिले सांगा. 6 ते 7 आपले इलेक्ट्रो ड्रॅगन्स राहिले आहेत, ते पण फक्त एअर माईनने, सिकिंग एअर माईनने फक्त ट्रिगर होऊन गेलेले आहेत. डिफेन्सनं तर एक सुद्धा मिळाला नाही आपला. एखादा मेला असेल त्यात पण काही इश्यू नाही, फक्त टाईमचा इश्यू राहते भावांनो. तुम्ही क्लीनअपसाठी ट्रूप्स घ्या, विषय होऊन जातो आहे सगळा. म्हणजे टाईम तुम्ही 1.5 मिनटात होऊन जातो आहे तुमचा अटॅक, काही विषय नाही. मस्तपैकी 3 स्टार झालेला आहे. तर भावांनो हा झाला. मी थोडा टाऊन हॉल रश केलेला आहे, त्यामुळे थोडेसे इकडे तिकडं होऊ शकतात. टाऊन हॉल 13 नाही 14, 15 vs 15 बोलू शकता तुम्ही. 2मध्ये 6 अटॅक, 6 स्टार मस्त. तर बघा दुसऱ्या आयडीवरून आलेलो आहे मी टाऊन हॉल 13च्या. सेमच लेआउट आहे बघा मित्रांनो, 13चा बेस आहे. सेम आर्मी राहणार आहे. तरीमध्ये मी एक मोकळा स्पेस सोडलेला आहे, तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं होतं. एक स्पेस मोकळा दिसेल तिथं सीजमध्ये अजिबात वापरायची नाही. बॉलर्स घ्या मस्तपैकी, इनविजिबिलिटी स्पेल, सुपर आर्चर पण नाव घेऊ, बॉलर घ्या. सगळी आर्मी सेम राहणार आहे. फक्त मी एखादा क्लीनअपसाठी ट्रूप मायनर घेतलेला आहे. सेमच फक्त बघा आता एक आर्चर सोडायची, बॉम्ब वगैरे असेल तर ट्रिगर होऊन जातील. मी अजून एक सोडली बघा एखादं, कारण स्पेस जास्त मोकळी होती ना, स्प्रिंग ट्रॅप वगैरे असतील तर ट्रिगर होऊन जातील. सेम मस्तपैकी पहिल्यांदा इनविजिबिलिटी स्पेल टाकून घ्या मित्रांनो, कारण पहिल्यांदा तुम्ही क्लायंटचा सोडला स्कॅटर शॉट असतो ना, त्याच्या एका शॉटने सगळे बॉलर निघून जातात, तुम्हाला कळणार पण नाही. त्यामुळे पहिल्यांदा इनविजिबिलिटी स्पेल टाकून घ्या, बाकी सगळं डिप्लॉय करत जा. बघा मित्रांनो किती व्हॅल्यू तगडी घेतलेली आहे. मस्तपैकी बॉलर्स आपले काम करत आहेत. अजून एक इनविजिबिलिटी स्पेल असते ना तर एअर डिफेन्स, आर्चर टावर, मल्टी इन्फॉर्म भेटला असता आपल्याला. तर 21%ची व्हॅल्यू भगवान थोडी नाही, सगळा कोर मोकळा झालेला आहे. इगल आर्टिलरी पण भेटले बहुतेक आपल्याला. टाऊन हॉल काहीच राहिलं ना मला बेसमध्ये, काहीसुद्धा. बाकी सगळे आपल्याला बलून डिप्लॉय करायचे, इलेक्ट्रो ड्रॅगन सोडायचे, स्पॅम करायचं सगळं. आपला म्हातारा सोडून द्यायचा, एअरवर आहे का बघा पहिल्यांदा, म्हातारा सोडून द्यायचा आणि वेट करायचं थोडा. किंग आणि क्वीन आपलं काम करत आहे, तिकडून सोडायचं साईडने. आणि जिथं जास्त डिफेन्स राहिलेला आहेत त्या साईडला आपली RC सोडून द्या, म्हणजे डिफेन्स पण मोकळे होऊन जातील, तुम्हाला क्लीनअपसाठी राहिलेली ट्रूप वापरते. तर अशा तऱ्हेनं अटॅक चालू आहे आपला. वॉर्डनची ॲबिलिटी आपण दिलेली आहे. किंगची ॲबिलिटी मारूया, सगळा मोकळा भाई. काय राहिलं आहे बघा तुम्ही, फक्त बघा. टाईम 1 मिनिट 40 सेकंड, 1.5 मिनिटाचा होईल का नाही होणार. फिल्मसाठी ट्रूप्स नाही येत नाही एवढे. इलेक्ट्रो ड्रॅगन्स भरपूर हाऊसिंग स्पेस खातात, 20 का 25 खातात आय थिंक. क्वीनची ॲबिलिटी अजून आहे आपल्याकडे. किंगकडे माझ्याकडे तसला फुटबॉलवाला नाही आहे बरं का, फुटबॉल नाही आहे. आता परचेस करूया आपण थोड्या दिवसानंतर, विषयच नाही भावानं. 3 स्टार बघा भाऊ, एक नंबर स्ट्रॅटर्जी आहे बॉलरची. स्पेस कुठे मोकळा असेल तर टाकून घ्या बॉलर्स तुम्ही, मस्तपैकी स्ट्रॅटर्जी वापरा. इलेक्ट्रो ड्रॅगन्स किंवा तुम्ही ज्या आर्मीमध्ये एक्सपर्ट असाल ते आर्मी वापरा. ओके, तर इथपर्यंत जर कोणी व्हिडिओ बघत असेल तर नक्कीच लाईक करा. व्हिडिओमध्ये काय कमी आहे कमेंट करून सांगा, आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मराठीमध्ये COC व्हिडिओज पाहण्यासाठी.